ए पोरा कुठं फिरतोय काय गय कुठं काय गेला तो बघ इथे काय करतोय आजचा काय बेत आहे मम्मा? आजचा बेत आहे चिकन. चिकन शिजायला लावलंय मी आता. मीठ घातलंय आणि आता झाकण लावून शिजवते फक्त. हा आणि पहिले चिकन शिजवून घेते मी. तर जास्त नाही, 1-2 ते 3 शिट्ट्या या बारक्या कुकरच्या देणार आहे. शिजून घेते. तोपर्यंत इथं मसाल्याची तयारी करून घेतलेली. लसणाच्या 10-12 पाकळ्या, सुकं खोबरं चांगलं भाजून घेतलंय खरपूस असं, आणि कांदा आहे ना गॅसवरती भाजल्याचा काळा, मूठभर अशी कोथिंबीर. तर हे एवढंच माझं मसाला वाटण आहे. तर हे एवढं पहिले आपण वाटून घेऊया. तोपर्यंत चिकन शिजतंय एक साईडला. तर चला हे वाटून घेते मी. काय चाललंय रे? हे आता मी बेड नीट केलेला आहे हा, आणि याला तू कशाला वर घेऊन बसला समीर? हा यशू, काय काय तुमची नाटकं चाललीत हा? आणि इकडे कोणाचं ओ चाललंय? अरे आली. हाय हाय, कशा आहात तुम्ही? आम्ही एकदम मजेत. आम्ही पूर्ण भिजलोय बघा. कशा काय भिजले? तुमच्याकडे छत्री नाही का? नाही. आणि तुम्ही जॉबला गेलेल्या का आज? हा रे, हा गेलेली सकाळी. तुला आवाज देऊन जाते. हा रोज अंजू आहे ना, मला रोज सकाळी आवाज देते. आता मी घरी होती, घरामध्ये आतमध्ये होती, आणि वरडते बाहेर ताई ताई करते. मला वाटलं याच्यामध्ये काहीतरी बनवलं, मी उघडून बघितलं असू दे. वा लसूण आहे. मला वाटलं खरंच काहीतरी. हाय अंजू, मी तुझी हिंदी मीडियमची फ्रेंड. बहुत सारे विमान बहुत सारे विमान एरोप्लेन बहुत सारे. तू भिजली कुठे? होती का? अरे पण ट्रेनला गर्दी होती आज. ट्रेनला गर्दी आज येताना होती, जाताना होती. ठाण्याला जाते अंजू कामाला बरं का, जॉबला. सॉरी, तुमच्या भाषेत जॉबला. हल्ली कोण कामाला वगैरे बोलत नाही ना ग. सगळे लोक आता प्रोफेशनल झालेत. पहिले कसे, पूर्वी कसे आमच्या जमान्यामध्ये आमची आपली गावंढळ भाषा आम्ही शिकलेलो होतो, पण आमची भाषाच तशी पहिल्यापासूनच. हे असू दे, काय नाही. प्लास्टिक पोरगी कपडे. हिरोईन बनायचं तुला? हिरोईन बनणे का तरी ग? उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही हिरोईनी असू. उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. म्हणजे 13 जुलै. हा 13 जुलै खूप स्पेशल दिवस असणार आहे. स्पेशल दिवस काय आहे तो तुम्ही उद्याच्या त्या ब्लॉग मध्ये तुम्ही खूप एन्जॉय कराल. तुम्हाला तो ब्लॉग खूप आवडेल. स्टे ट्यून्ड. काय आहे ते ठेवलंच नाही हाय का आता. म्हणून मी बोलते एवढं की स्टे ट्यून्ड. आणि तू सांगितलं पण आता ते काय माहिती कोण भाऊ पण असू शकतात. तू बोललीस ना आता. फक्त स्पेशल व्यक्तीचा बर्थडे. अंजू, तुम्ही म्हणाल अंजू कोण आहे, तर अंजू शेजारी आहे, पण शेजारीपेक्षा घनिष्ठ आमचं नातं आहे. लहानपणापासून अंजू एवढीशी होती, एक वर्षाची असेल तेव्हा आम्ही ते नवीनच राहायला आलेलो, आणि तेव्हापासून अंजूचा आणि आमच्या घराचं म्हणजे नातं एकदम जवळचं आहे. अंजूची आजी होती ना, आजी त्या आता नाहीयेत. 1-2 वर्ष झाले ते ऑफ झाल्या. तर त्यामुळे कसं आहे, त्यांचं आणि आमचं नातं खूप चांगलं होतं पहिल्यापासूनच. तेव्हापासून अंजू माझ्या सुमितला झोका द्यायला यायची बरं का. सुमित रडायला लागला की अंजू पळत यायची, तुम्ही काय झालं. आणि ते गाणं. अंजूची आजी होती ती मला मुलगी मानायची, आणि खूप चांगल्या होत्या. मी मावशी बोलायची त्यांना. तसं त्यांचं घराचं आणि आमचं जवळच शेजारी म्हणून आम्ही कधी समजलंच नाही. आम्ही खूप म्हणजे एकत्र असं नातेवाईक सारखंच आमचं नातं आहे बस. फ्रीज मधलं. आता मी गावाला जरी गेले ना तरी मी हिच्या भरोशावरती कराकडे जास्त जाते, आणि माझ्या समीरच्या, बस दोघांच्या. कारण आता गावी गेलेली ना, तुला सांगते मी काय झालेलं सीन सॉरी. आता गावी गेलेली तेव्हा काय सीन झालेलं माहितीये का. सकाळी ना मस्त समीरच्या पप्पांनी पाणी बिनी भरलं, आणि पप्पा कुठे होते? पप्पा होते ना, मग सांगते त्यांनी पाणी बिनी भरल्या दोघांनी, आणि
समीरला दिली बाहेर भांडी घासायला. समीर मस्त बाहेर भांडी घासत बसलाय. या बाईने बघितलं ना तिकडून पाईप टाकला, तिचा पाण्याचा नंबर आलेला. पाईप टाकला तसं पळत पळत ये उठ उठ मला तू भांडी नको घास उठ. तर मग अरे 2-3च आहेत मी घासतो ते. नाही उठ उठ मला बरं नाही वाटत तू भांडी घासतोयस. म्हणजे अंजू समीरला राखी बांधते थोडक्यात म्हणायला गेलं तर. ती त्याला भाव मानले तिने आणि खूप वर्षापासून समीरला सुमितला दोघांना. तर असं म्हणजे तिला असं बघवलं नाही म्हणजे तिला असं वाईट वाटलं एकदम. माझा मोठा भाऊ असून तो भांडी घासतोय ते बाहेर वाट्यावरती उभाच पळत पळत आली. तिचं घरातलं काम तो सोडलं, तिचं पाणी सोडलं आणि पळत आली लगेच. आणि असं तर शेजारी असावे तर असे असावे नाहीतर नसावे. बस पगली रुलाई की नाही बडाई नाही मारत. आणि कसं म्हणजे शेजारी फक्त असं फक्त ह्याच्या पुरतच नसावे, नावापुरतं नसावे. किंवा बोलतात ना असली पहारेकरी, माझे सबस्क्रायबर बोलतात जसे नवले दादा की असली पहारेकरी खरे शेजारीच. पण पहारेकरी तर नाही म्हणावं, हे आमचे एकदम जवळचेच आहेत, जवळचे आहे ना. जरी नात्यातले नसले तरी आजकालच्या दुनियेत सख्खे विचारत नाहीत कोणाला, पण शेजारी आणि परके लोक हीच आपली खरी संपत्ती मी तर म्हणते. बिचारी रडायला लागली. बिचारी रडाय. अंजूनी जरा जरी काही बनवलं ना रेसिपी म्हणजे बनावं घरात चांगलं काही खायचं वस्तू रेसिपी काय पहिले वाटीत एवढं का व्हायला माझ्यासाठी घेऊन येणार. ही आता मला रडायला येते. तर असा आमच्या अंजूचा परिचय तुम्हाला मी सांगितलं. तर आता नवीन आहे आपल्या चॅनल नवीन आहे, सबस्क्रायबर काही जुने आहेत आपले दुसरे चॅनलवरचे, पण नवीन आहेत ते विचारतील की अंजू कोण, ही कोण, ती कोण. तर असं परिचय आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला तर अंजू बघायला मिळणार कारण या ब्लॉगिंग मध्ये जवळच आहे. ती दिवसातून कामावरून जरी आली ना तरी ती येतेच इकडं आणि व्हिडिओ मध्ये ती हमखास असणार. आता कुठेही गेलो तरी आमची जोडी तुटायची नाही. ये अच्छा लगा. तर चिकन बघा शिजलंय, गार झालंय, आता थंड झाल्यावर मी गॅस हे केलं, सॉरी कुकरचं झाकण उघडलंय. त्यामुळे काय आली वास घ्यायला. हा चिकन तुला पण ठेवणार हा. तर आपण फोडणी घालून घेऊया. पिल्लांचं चिकन ते आहे बाहेर बनवायचंय ना. मग त्यांना जायचं ना. हा पिल्लांना पण आणलंय. पिल्लांना नाही कुत्र्यांना. बाहेरचे कुत्रे आहेत ना. अरे आम्हाला 60 रुपीज भेटले ना त्याचा आणला आम्ही. 60 रुपयामध्ये बघा. मला त्याचे दुमले आवडते, मस्त आहे. ए बाबू इकडे ये सोनू, इकडे ये. जाऊ नको कुठं, काम जायचं ना. पण मी तुला चिकन देणार आहे ना, देणार बाबूला. तेल तापलंय तर यामध्ये आता लसणाच्या 5-6 म्हणजे बारीक लसणाच्या 5-6 पाकळ्या ठेचून घेतल्यात. एक बारीक कांदा आहे, बारीक आकाराचा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो. तर पहिले मी लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि सोबतच कांदा पण घालून घेते. आता हळद घालते यामध्ये, 1 चमचा हळद. नाही अर्धा चमचा घातला. आणि हा काळा मसाला 1, 2 आणि 3, कारण चमचा छोटा आहे ना म्हणून 3च चमचे घातले याच्यामध्ये. आणि हे काय आहे, हे कोणतं, ते गरम मसाला आहे, तो पण घालायचा पण तो नंतर. आता यामध्ये टोमॅटो, अर्धा टोमॅटो टाकला यामध्ये. कलर बघ कसा आलाय. हा ना, पेस्ट झाली आहे. आता वाटलेला मसाला तो पण यामध्ये चांगला एकजीव करून घेते. आता यामधून चिकन घालून घ्यायचंय. तर मी चिकन घालते, चिकनचे पीस शिजून घेतलं कारण ना शिजलं नाही की चांगलं मऊ मऊ चिकन लागतं, नाहीतर मग असं रबरावानी दाताखाली कचकच कचकच मध्ये मला नाही आवडत आणि जरा ते कोण खात नाही. आता यातलं थोडं पाणी सुद्धा घालून घ्यायचं, जास्त नाही, कारण मला हे सुक्कं करायचंय ना म्हणून पाणी थोडंच घालायचं, जास्त नाही घालायचं.
आणि अर्ध्याचं मला रस्सा बनवायचा आहे. छान कलर आलाय ना बघा. याला उकळी पण फुटले चांगली. तर याला झाकून ठेवते मी. झाकण ठेवते याच्यावरती मी मंद गॅसवरती 5 मिनिटं त्याला चांगला आटू देते. म्हणजे त्याच्यातलं पाणी आहे ना ते थोडंसं कमी होईल. बघूया 5 मिनिटं झाली. वाव मस्त कलर आलाय ना. त्यामध्ये तरी पण आले त्याला. यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार. कारण पहिले मीठ मी शिजताना घातलेलं आहे पण आता त्यामध्ये मसाला ऍड झालाय ना म्हणून थोडंसं मीठ कमी. तर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते. आणि गरम मसाला म्हणजे चिकन मसाला तो घालते. 1 चमचाभर घालते. याच्यात 2 चमचे असतातच. म्हणजे पॅकेट आणला तर त्यामध्ये 2 चमचे असतात. त्याच्याने कसं स्वाद चांगला येतो म्हणून त्यामध्ये 1 चमचा टाकला. आणि चिकन शिजल्यामुळे बघा किती मस्त वाटते ना. चांगला गळालाय चिकन. चला आता याला अजून 5 मिनिटं मी थोडंसं त्याची ग्रेव्ही आटवते आणि मग आपण घेऊया. या मस्त मस्त बाजरीची भाकर आणि काळं सुक्कं चिकन. आणि बाबल्या पण बसलाय. बाबल्याचं माझं झाल्यानंतर जेवण त्याला देणार आहे. तर मी आता टेस्ट करून सांगते. वाव. आणि चिकन पण किती मस्त शिजलंय. एकदम गाळ झाल्या. मस्त 1 नंबर. एकदम गावची चव. दादा तुला कसं वाटतंय? कसं झालंय? 1 नंबर. व्हेरी गुड. तुम्ही नक्की करून बघा. आणि या सर्वांनी जेवायला. मी आता हे संपवून घेते सगळं.